नमस्कार, मी स्वराली ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम असून उन्हाचा चटका वाढला आहे, त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे। आज विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा, उष्णतेचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। 8 जून रोजी मान्सूनने राज्यात प्रवेश करत कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भाग व्यापला, परंतु मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती नसल्याने मान्सूनची वाटचाल ठप्प आहे। आज मान्सूनची सीमा हरनई, सोलापूर, हैदराबाद, भद्राचलम, कोरापूट, फुलबनी, रांची, जमुई, मुझफ्फरपूर भागात होती, तर 23 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये तसंच तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये तसंच छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलं आहे। कोकणात आज म्हणजे शनिवारी उष्ण व दमट हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज आहे, तर नाशिक जिल्ह्यात काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली असून जळगावमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावू शकतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून घाटमाथ्यावर आणि काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे। तसंच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे। तसंच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेसोबत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे।